मोकाट कुत्री पकडल्यास गुन्हे होणार दाखल. जळगाव महानगरपालिकेला एनिमल वेलफेअर बोर्ड दिल्ली यांची नोटीस. मोकाट कुत्र्यांच्या उच्छादामुळे संतप्त जळगावकरांना भावना लक्षात घेऊन महापालिकेने मोकाट कुत्री पकडून त्यांना जंगलात सोडण्यासाठी कार्य सुरू केले होते व आता हे केलेले कार्य आता अंगाशी आलेले आहे. या संदर्भात दिल्लीच्या एनिमल वेलफेअर बोर्डाने नुकतीच आयुक्त जीवन सोनवणे यांना नोटीस दिलेली असून कुत्रे पकडल्यास महापालिकेच्या कर्मचाऱ्यावर गुन्हे दाखल करावे असे पत्र देखील बोर्डाने जळगाव पोलीस अधीक्षक यांना दिलेले आहे. जळगाव शहरात सर्वच भागामध्ये मोकाट कुत्र्यांच्या धुमाकूळ चालू आहे. त्यांच्याकडून होणारे हल्ले वाढत असल्याने दर आठवड्यात या कुत्र्यांचा चावा घेतले 5 ते 6 नागरिक जखमी होत असल्याची घटना घडत असून व त्यामुळे रेबीज सारख्या आजाराची लागण होण्याची भीती देखील निर्माण झालेली आहे. या मोकाट कुत्र्यांच्या समोर महापालिकेने विरोध जळगावकरांना आंदोलन केले. त्यानंतर प्रशासनाने डॉग व्हॅन मोकाट कुत्रे पकडून शहराबाहेर सोडण्याची तयारी देखील दर्शवली व कारवाई तशी सुरू केली. मात्र आता ही कारवाई महापालिकेच्या अंगाशी आलेली आहे. दिल्ली एनिमल वेलफेअर बोर्डाने आयुक्त जीवन सोनवणे यांना नोटीस पाठवून तात्काळ कुत्रे पकडून जंगलात सोडण्याचा प्रकार बंद करावा व असे होत असल्यास अशा प्रकारच्या कर्मचाऱ्यांवर गुन्हे देखील दाखल करावे अशा देखील नोटीस देण्यात आलेली आहे. महाराष्ट्र शासनाच्या वतीने महावितरणच्या माध्यमातून एलईडी विक्रीचा बारा फुसका ठरलेला आहे. महावितरण कंपनी भुसावळ शहर विभागात फक्त 100 रुपयात एलईडी दिव्याची 3 वर्षाची वॉरंटी देऊन विक्री केली व ग्राहकांकडून देखील या दिव्यांना चांगला प्रतिसाद मिळाला. ही योजना महावितरणने आता गुंडाळलेली असून दुसरीकडे फ्यूज झालेले दिवे रिप्लेस होत नसल्या कारणाने महावितरणाचा एलईडी दिव्याचा बारा फुसका ठरल्याची चर्चा आता ग्राहकांमध्ये रंगू लागलेली आहे. महावितरणने जळगाव जिल्ह्यात तब्बल 6 लाख एलईडी दिवे विक्रीचा टार्गेट ठरवले होते. केवळ 100 रुपयात 5 ते 7 वॅटचे दिवे असल्याने 3 वर्षाची रिप्लेसमेंट वॉरंटी असल्याने ग्राहकांचा या योजनेत चांगला प्रतिसाद मिळाला. जळगाव जिल्ह्यात एलईडी विक्रीत महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर पोहोचले. मात्र 5 ते 7 वॅट दिव्यांच्या गोंधळामुळे ही योजना बारगली. शहर विभागामध्ये महावितरणाकडून कोठेही दिव्यांची विक्री केली जात नसल्याने चित्र आहे. या दरम्यान या काळात काही ठिकाणी फ्यूज झालेले दिवे बदलून देण्यासाठी ग्राहकांनी महावितरणचे कार्यालय गाठले. सुरुवातीचा काळ वगळला तर फ्यूज झालेले दिवे बदलून देण्यात आले नाही, म्हणून ग्राहकांमध्ये देखील नाराजी सुरू आता उमटू लागलेली आहे. भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांच्या वाढदिवसानिमित्त संपूर्ण जळगाव जिल्ह्यामध्ये विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याच अंतर्गत भुसावळ शहरातील एमआयतील इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये देखील नाथाभाऊ यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी शाळेचे अध्यक्ष हाजी मुन्ना तेली, प्राचार्य सय्यद शेख वाजिद अली, अध्यक्षस्थानी भुसावळचे आमदार संजय सावकारे हे उपस्थित होते. यावेळी साबिर सर, आशिक मुन्ना सेठ, नईम सर, नेवे सर, पुरुषोत्तम भाऊ, रमण भाऊ बोळे तसेच इतर शाळेचे शिक्षक, शिक्षक कर्मचारी हे फार मोठ्या संख्येत उपस्थित होते. यावेळी शाळेचे सर्व विद्यार्थ्यांना लाडू वाटप करण्यात आले व वाढदिवसानिमित्त त्यांना ग्रीटिंग कार्ड विद्यार्थ्यांच्या वतीने बनवून देण्यात आले. ऑल इंडिया गव्हर्नमेंट नर्सेस फेडरेशनच्या वतीने असोसिएशन ऑफ रेल्वे नर्स इंडिया यांच्या वतीने संप पुकारण्यात आलेला आहे. रेल्वे हॉस्पिटल भुसावळ येथे नर्स 2/9/2016 रोजी अनिश्चितकालीन संप पुकारलेला असून या संपाला उत्स्फूर्त प्रतिसाद देखील नर्सनी नोंदविला. परंतु या संपादरम्यान रेल्वे हॉस्पिटलमध्ये येणाऱ्या रुग्णांचे हाल होऊ नये याकरिता देखील एन्सने सपोर्ट करण्याची माहिती दिलेली आहे. गेल्या अनेक दिवसापासून नर्सांची असलेली डिमांड 7व्या पे कमिशन मध्ये समाधानकारक वेतनामध्ये इन्क्रीजमेंट करण्यात आलेली नाही. सेंट्रल गव्हर्नमेंट सारखेच बाकीच्या नर्सना देखील 8 दिवसाची सुट्टी देण्यात यावी, रिक्स अलाउन्स देण्यात यावे इत्यादी मागण्यांना घेऊन देशभर हे आंदोलन पुकारण्यात आलेले आहे. सर आज आपका स्ट्राइक था, क्या मांगी थी आपकी? हम सब रेलवे नर्सेस आज ऑल इंडिया गवर्नमेंट नर्सेस फेडरेशन के आह्वान पर स्ट्राइक पे थे. अनिश्चितकालीन स्ट्राइक कॉल हुआ था. उसमें हमारी मांगे थी 5400 ग्रेड पे हमारा एंट्री लेवल, एमएससीपी और हमारे जो रिस्क अलाउंस है और जो भी अलाउंसेज भत्ते वगैरह नहीं बढ़े थे उनके लिए हमने गवर्नमेंट से पहले भी 2 बार अपील कर चुके हैं. गवर्नमेंट ने हमारी स्ट्राइक को 2 बार डिफर किया था. हमारे को एश्योरेंस दिया था रिटर्न में कि हमारे आपकी सभी मांगे पूरी कर ली जाएंगी. लेकिन अभी 1 तारीख को गवर्नमेंट ने बोला कि आप फाइनेंस मिनिस्टर से डायरेक्ट बात कीजिए. उसी के बिहेव में हमने अपनी स्ट्राइक कंटिन्यू रखी और आज से हमारी इंडेफिनेट स्ट्राइक थी. जब तक गवर्नमेंट हमारी जो भी मांगे हैं उनको मानेगी नहीं तब तक हमारी हड़ताल जारी रहेगी. इसमें हमारा सबसे बड़ा लॉस हो रहा है. सेंट्रल गवर्नमेंट में सभी को 8 डे ऑफ मिल रहे हैं जबकि रेलवे में सिर्फ 4 ही डे ऑफ हैं. और जो एंट्री पे लेवल था वो 5400 सबका बढ़ा दिया गया है. जबकि हमारा नर्सिंग कैडर का एंट्री पे लेवल है वो अभी तक भी 46 रखा गया है. जबकि एंट्री का जो एजुकेशन क्वालिफिकेशन है वो हमारा बीएससी नर्सिंग है, ग्रेजुएशन है. एज ए ग्रेजुएट रेलवे में सभी को 5400 जीपी मिल रहा है. इसी के ब्याह में हम रेलवे नर्सेस अर्नी ऑल इंडिया रेलवे नर्सेस फेडरेशन के तहत और गवर्नमेंट ऑल इंडिया गवर्नमेंट नर्सेस फेडरेशन के आह्वान पर स्ट्राइक पे है.
गेल्या 2012 पासून घरकुल प्रकरणामध्ये तुरुंगात असलेले शिवसेनेचे ज्येष्ठ नेते व माजी आमदार सूर्यदादा जैन यांना सर्वोच्च न्यायालयाने विनाशर्त विनाअट या तत्वावर जामीन मंजूर केलेला असून ही बातमी वाऱ्याजागी जळगाव जिल्ह्यात पसरली व ही बातमी पसरता खेपीत संपूर्ण जळगाव जिल्ह्यामध्ये शिवसेनेच्या वतीने जल्लोष करण्यात आला। त्यामध्ये भुसावळ शहरात देखील माजी आमदार संतोष चौधरी यांच्या वतीने आतिषबाजी व फटाके फोडण्यात आले। यामध्ये जामनेर रोड, हॉटेल रंगोली समोर, नाहटा कॉलेज परिसर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा, पांडुरंग टॉकीज व इत्यादी ठिकाणी फटाके फोडण्यात आले। यावेळी माजी आमदार संतोष चौधरी यांनी स्वतःच्या हस्ते फटाके फोडले। यावेळी शिवसेनेचे कार्यकर्ते माधव बोंडे, सामाजिक कार्यकर्ते रामदास सावकारे, मुकेश गुंजाळ, निखिल राजपूत, प्राध्यापक सुरवाडे, ऍडव्होकेट श्याम गोंदेकर, ललित मुथा, शेख सलीम तस्लीम व इतर कार्यकर्ते फार मोठ्या संख्येत उपस्थित होते। पावसाळ्यात आता सरता काळ हा सुरू झालेला आहे। ऑगस्ट महिन्याअखेर संपूर्ण जळगाव जिल्ह्यामध्ये फक्त 71% पाऊस झाल्याची नोंद जिल्हा प्रशासनाने सांगितलेली आहे। जळगाव जिल्ह्यात गेल्या 3 महिन्यापासून सरासरी 475.1 मिलीमीटर पावसाची नोंद झालेली असून वार्षिक सरासरी केवळ 71.7% पाऊस झालेला आहे। गेल्या वर्षी याच काळामध्ये 44.6% पाऊस झाला होता। यंदा या पावसाने जिल्ह्यातील धरणे केवळ 54.89% भरले असून जिल्हा प्रशासनाकडून असे सांगण्यात आलेले आहे। जळगाव जिल्ह्यातील पावसाची सरासरी 663 मिलीमीटर असून आतापर्यंत जिल्ह्यात 475.1 मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे। जिल्ह्याची पावसाची सरासरी टक्केवारी 71.7 भरते। जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस हा धरणगाव तालुक्यात 92.0% झालेला असून त्या पाठोपाठ एरंडा तालुक्यात 90.2% असा झालेला आहे। सर्व तालुक्याची पावसाची सरासरी 50 ओलांडलेली असून सर्वात कमी अंमळनेर तालुक्यात झालेला आहे 54.8। यंदा पावसाचा अंदाज दिला जात असताना केवळ आतापर्यंत 71% पाऊसच झालेला आहे। संपूर्ण देशातील रेडिओलॉजिस्ट यांनी पुकारला संप। PCPNTD या कायद्यातील जाचक अटीच्या विरोधात इंडियन रेडिओलॉजी असोसिएशनच्या वतीने 1 सप्टेंबर पासून देशव्यापी संप पुकारलेला आहे। या संपामध्ये जळगाव जिल्ह्यात कडकडीत बंद ठेवण्यात आले। या संपामुळे प्रचंड प्रमाणात रुग्णालयांचे देखील हाल झालेले आहे। PCPNTD कायद्यातील जाचक अटीमुळे अर्जातील शुल्क चुका, रुग्णालयाचे नाव चुकणे, खडाखोड, वय, पत्ता इत्यादी किरकोळ चुकीसाठी गंभीर गुन्हे दाखल करण्यात येत आहे। याच्या लिंग निदान चाचणीची काही संबंध नसताना त्या डॉक्टरांना वेठीत धरण्यात प्रकार सध्या सुरू असल्याने डॉक्टर त्रस्त झालेले आहेत असे संघटनेचे म्हणणे असून या संदर्भात सरकारी वारंवार चर्चा करूनही उपयोग होत नसल्याने अखेर त्रस्त डॉक्टरांनी 1 सप्टेंबर पासून देशव्यापी संप पुकारलेला आहे। या बंदमध्ये 1 सप्टेंबर पासून बेमुदत सोनोग्राफी बंद राहणार असून 1 रोजी सोनोग्राफीचं सिटी स्कॅन, MRI, एक्स-रे तपासणी ही पूर्णपणे बंद ठेवण्यात आल्या। यामध्ये जळगाव जिल्ह्यातील 130 डॉक्टरांनी, जिल्हाभरातील 200 डॉक्टरांनी बंद सहभागी झालेले असून बंदला IMA देखील आपला पाठिंबा नोंदवलेला आहे। या संपाला स्त्रीरोग संघटने देखील पाठिंबा नोंदवलेला असून स्त्रीरोग संघ तज्ञ संघटनेचे देखील पाठिंबा गरोदर महिलांसाठी सोनोग्राफी बंद ठेवण्याचा निर्णय घेतलेला असून संघटनेच्या गुरुवारी दुपारी बैठक घेऊन हा निर्णय जाहीर करण्यात आला। महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या माध्यमातून यावल रोड तापीनगर परिसरामध्ये 33/11 विद्युत सबस्टेशन उभारण्यात आलेले आहे। या सबस्टेशनचा शुभारंभ महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते व भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते एकनाथरावजी खडसे यांच्या वाढदिवसानिमित्त सदर कार्यक्रम हा संपन्न झाला। या कार्यक्रमाप्रसंगी भुसावळ विधानसभेचे आमदार संजय सावकारे, विधान परिषद सदस्य स्मिताताई वाघ, रक्षाताई खडसे व इतर भारतीय जनता पार्टीचे सदस्य व नेते मंडळी फार मोठ्या संख्येत उपस्थित होते। यावेळी अधीक्षक अभियंता म्हणून संजय आखोडे, मुख्य अभियंता जिजोबा पारधी, अधीक्षक अभियंता पायाभूत आराखडा जळगाव जिल्हा अशोक साळुंके व इतर कार्यकर्ते फार मोठ्या संख्येत उपस्थित होते। यावेळी भुसावळ शहरातील भारतीय जनता पार्टीच्या सर्व कार्यकर्त्यांनी नाथाभाऊंचे पुष्पगुच्छ स्वागत केले व त्यांना भावी आयुष्याकरता हार्दिक शुभेच्छा देखील दिल्या। यावेळी काही मान्यवरांच्या माध्यमातून केक देखील कापण्यात आला। फार मोठ्या संख्येत भारतीय जनता पार्टीचे सदस्य, कार्यकर्ते यावेळी दिसून आले। भुसावळ शहरामधली विजेची वाढती मागणी आणि विस्तार लक्षात घेता या ठिकाणी सबस्टेशनची आवश्यकता आहे आणि गेल्या अनेक वर्षापासून या नागरिकांची ही मागणी आहे की बराचसा परिसर असा आहे की त्या ठिकाणी कमी दाबाची वीज मिळते, त्यामुळे लिकेजेस मोठ्या प्रमाणावर होतं। कारण इथून जो विद्युत प्रवाह आपल्याला पहिल्या सबस्टेशन पासून जातो तो फार लांबीचा होतो, लांबचा मार्ग आहे आणि तो दिवसेंदिवस लांबच चाललेला मार्ग आहे, म्हणजे फार वर्ष झाले ते पूर्वीच्या सबस्टेशन त्याला। आणि हे शॉर्टमध्ये म्हणजे कमी अंतरावरून वीज मिळाली तर त्यामधून जे लिकेजेस आहेत, जे त्याला लॉसेस असतात ते कमी होतात आणि या संदर्भामध्ये ट्रान्समिशन लॉसेस कमी होणं आणि त्या बरोबरीला वीज नीट मिळणं, व्यवस्थित दाबानं मिळणं यासाठी या सबस्टेशनची गरज होती। बऱ्याच आधी तयार झालेलं त्याचं लोकार्पण बाकी होतं। हे लोकार्पण तुम्ही मंत्री असताना व्हावं
हे सबस्टेशन तुम्ही लोकार्पण हो तुम्ही मंत्री असताना हे लोकार्पण व्हावं अशी इच्छा होती. पण दुर्दैव आमचं असं की त्यावेळेस होऊ शकलं नाही. मी जेव्हा उद्घाटनासाठी सांगितलं तेव्हा पाटील साहेबांनी सांगितलं की मंत्रालयात त्याची परमिशन घ्यावी लागेल. म्हणून मी स्पेशल ऊर्जा मंत्र्यांकडे गेलो आणि त्यांनी जेव्हा ऐकलं की भाऊंचा वाढदिवस आहे आणि त्या निमित्ताने याचं उद्घाटन आहे लगेच त्यांनी त्याला मंजुरी दिली की ताबडतोब भाऊंच्या हस्ते याचं उद्घाटन करून घ्या म्हणून. अशा पद्धतीने हे उद्घाटन झालं. या शहरामध्ये विजेचा प्रॉब्लेम त्यातनं सॉल्व्ह होणार आहे. राष्ट्रीय मजदूर सेना प्रणित राष्ट्रीय चालक मालक सेनेच्या शाखा उद्घाटनाचा कार्यक्रम रेल्वे स्थानकाबाहेर संपन्न झाला. यावेळी शाखा उद्घाटन व फलकाचे अनावरण प्रदेश मंत्री व राष्ट्रीय मजदूर सेनेचे जगन सोनवणे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून गणेश बारसे, हरीश सुरवाडे, सुधीर जोरे, अजय पाटील, राजू वाघ, बबलू सिद्दीकी व इतर कार्यकर्ते फार मोठ्या संख्येत उपस्थित होते. यावेळी चालक मालक संघाच्या असलेल्या अडीअडचणी, त्यांच्या समस्या या शासनापुढे कशाप्रकारे मांडता येतील व याकरिता आंदोलने जनआंदोलन कशाप्रकारे उभारता येईल अशा देखील चर्चा यावेळी करण्यात आली. यावेळी अध्यक्ष म्हणून अय्यूब मुसा बागवान, उपाध्यक्ष निसार मुनाफ शेख, सेक्रेटरी सलीम खान, सल्लागार म्हणून हाजी झहीर शेख, कोषाध्यक्ष परवीन बाबू खान तडवी इत्यादी मान्यवर उपस्थित होते. यावेळी राष्ट्रीय चालक मालक सेनेचे पदाधिकारी तसेच चालक मालक कार्यकर्ते पदाधिकारी हे फार मोठ्या संख्येत उपस्थित होते. आज से जगन भाई को जगन्नाथ जी को बोलना छोड़ो. जगन भाई को है शायद महाराष्ट्र का बोर्ड तो सबसे पहले उतना से कार्य हो गया. धनवाद नदी के अंदर बहुत ही समाज हो, ब्राह्मण समाज हो, मुस्लिम समाज हो, हिंदू समाज हो, छोटे से छोटे समाज. कल का एक मोर्चा था शहर का, तो वहाँ पे महाराणा प्रताप के समाज के लोगों को ही बोलना पड़ेगा कि उन्होंने राज सत्ता हासिल की ऐसे लोगों के साथ में प्रॉब्लम होते हैं सरकार. ये जो हमारे चालक मालक है, ये जैसी गणेश भाई ने बताया कि 3 पीढ़ियों से यहाँ पर ये लोग काम कर रहे हैं. 3 पीढ़ियों से यहाँ पर सभी लोग रेलवे के पैसेंजर लोगों की सेवा यहाँ पर करने का काम कर रहे हैं और सभी पैसेंजर लोगों की सेवा करते समय कभी इन्होंने रात नहीं देखा, दिन नहीं देखा, धूप नहीं देखा, बारिश नहीं देखा और कभी भी इन्होंने ये भी देखा नहीं कि अपने घर के अंदर अपने बीवी बच्चे बीमार हैं, इसकी परवाह न करने वाले हमारे टैक्सी चालक मालक है. मगर परवाह किसकी करते हैं? तो हमारे पैसेंजर की परवाह करने वाले लोग हैं. ये कोई सादे लोग नहीं है दोस्तों. ये अपना गम, अपना दुख, दर्द, तकलीफ, मुसीबत, परेशानी ये सब घर पे रख करके ये सिर्फ हमारे देश के नागरिकों की सेवा कैसे करते आएंगी इसके लिए पूरा अपना तन मन अर्पण करके उनकी सेवा के लिए आधे रात को यहाँ पर तत्पर रहते हैं. अखिल भारतीय स्तरावर कामगार संघटनेच्या माध्यमातून देशव्यापी संप पुकारण्यात आलेला आहे. यामध्ये बँकिंग, वाहतूक क्षेत्रावर परिणाम होण्याची शक्यता देखील नोंदविण्यात आलेली होती. देशातील 10 प्रमुख कामगार संघटनेनी शुक्रवारी संप पुकारला. या संपामध्ये बँकिंग, सार्वजनिक वाहतूक, दूरसंचार यंत्रणा यांना फटका बसण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही. कामगार कायद्यातील कामगार विरोधी बदलाच्या निषेधार्थ प्रलंबित मागण्याकडे केंद्राकडून झालेल्या दुर्लक्ष या 2 कारणामुळे या संपाची हाक देण्यात आलेली आहे. देशभरातील 18 कोटी कामगार या संपात सहभागी होतील असा विश्वास देखील कामगार संघटनेच्या माध्यमातून नोंदविण्यात आलेला आहे. कामगार संघटनांनी 12 कलमी मागण्या केलेल्या असून सरकार त्याकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप करण्यात येत असून दरमहा किमान 18,000 रुपये वेतन द्यावे, महागाईवर नियंत्रण आणावे आणि दरमहा 3,000 रुपये निवृत्ती वेतन द्यावे आदी प्रमुख मागण्यांना घेऊन संघटनेने हे संप पुकारलेला आहे. देशातील 10 प्रमुख कामगार संघटनेने देशव्यापी संप पुकारलेला आहे. 18 कोटी कामगार या ठिकाणी सहभाग होण्याची शक्यता आहे. 10 कलमाचं मागणीचं या ठिकाणी पत्र सरकारला दिल्यावर सुद्धा सरकार या विषयाकडे दुर्लक्ष करत असल्यामुळे हा संप पुकारण्यात आलेला आहे. 18,000 रुपये वेतन, 3,000 रुपये या ठिकाणी सेवानिवृत्ती आणि महागाई कमी करण्याचा विषय या ठिकाणी मुद्द्यावरती हा या ठिकाणी संप पुकारण्यात आलेला आहे. परंतु यामध्ये बँकिंग क्षेत्र आणि वाहतूक क्षेत्रात या ठिकाणी फरक पडणार आहे. त्यामुळे गणेश पवारसह तुषार सूर्यवंशी, न्यूज महाराष्ट्र. केंद्र सरकारच्या कामगार विरोधी धोरणाच्या निषेधार्थ व कामगारांच्या प्रलंबित मागण्याकरिता डाक विभागातील ऑल इंडिया पोस्टल एम्प्लॉईज युनियन व नॅशनल युनियन ऑफ पोस्टल एम्प्लॉईजच्या वर्ग 3 पोस्टमन तसेच ग्रामीण डाक सेवक यांनी दिनांक 2/9/2016 रोजी 1 दिवसीय लाक्षणिक संप केला. भुसावळ विभागातील दोन्ही संघटनांनी सर्व सदस्य एकजुटीने या संपात सहभागी झालेले दिसून आले. कामगारांच्या विभागाची संबंधित तसेच इतर मागण्याचे निवेदन देखील संबंधित विभागाला देण्यात आलेले आहे. यामध्ये भाववाढ रोखण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्यात याव्या, नवीन रोजगार निर्मिती
कायद्यामध्ये करण्यात यावे, सर्व मूलभूत कामगार कायद्याची कडकपणे अंमलबजावणी करण्यात यावी, केंद्रीय कर्मचारी व टपाल कर्मचाऱ्यांच्या मागण्या लवकरात लवकर मान्य करण्यात याव्या इत्यादी मागण्यांना घेऊन कर्मचारी या टपाल कार्यालयात उपोषणात बसलेले होते। यावेळी या संपाबाबत कॉम्रेड एम एस हसन यांनी एजदा पठाण, विभागीय सचिव अशोक चौधरी, अनिल गजरे, अशोक अडगमोल, लक्ष्मण माळी, संतोष तायडे, खलील तडवी, महेश कोल्हे, गोविंदा पाटील, राकेश पाटील, मिलिंद बराडे इत्यादी कर्मचारी पदाधिकारी फार मोठ्या संख्येत उपस्थित होते। यावेळी दिलेली मुलाखत। पोस्टल एआईपी यूनियन का सेक्रेटरी होने के नाते से जो आज एक दिन का देशव्यापी संप सब कामगार यूनियनों ने मिलकर पुकारा है। आज संप पुकारने का मेन मकसद ये है कि सरकार का जो धोरण है ये कामगारों के खिलाफ है। कामगारों के लिए हमारा सिर्फ जो प्रॉब्लम है, हमारे जो मांगने हैं, हमारी जो डिमांड है, ये पैसों के लिए नहीं है। आज जो अस्तित्व कामगार का उसके लिए है। कई सालों से नौकर भर्ती नहीं है। आज अपने बच्चे, भाई बहन जो भी है कितने बेकार घूम रहे हैं, इनके ये भर्ती होना चाहिए। ये भर्ती नहीं हो रही है। हर जगह प्राइवेट सेक्टर लाया जा रहा है। ये प्राइवेट हर चीज़ में डिपार्टमेंट में नहीं होना चाहिए। ऐसी हमारी 12 मांगने हैं।